मी बसवराजजींना आता येताना सांगितलं की पाठीमागच्या वेळेसही आदरणीय लक्ष्मण अण्णा आमदार होते, त्यांच्या नेतृत्वाखाली इथली नगरपालिका होती आणि आदरणीय आबांचे सुद्धा जे मतदार, ह्या सर्वांनी मला एक तर्फा मतं ही त्यावेळेस दिली होती आणि अतिशय शिस्तबद्ध, म्हणजे आता राक्षस भवनकर असल्यावर शिस्त लागणारच, त्याच्यामुळं अतिशय शिस्तबद्ध, अतिशय संयमी आणि नंबर एक कैलासराव क्वालिटीचे माणसं जर पाहायचे म्हणलं कुठल्याही नगरपालिकेत तर 3 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्वालिटीचे माणसं मला या ठिकाणी पाहायला मिळाले गौरव. आणि एक शब्द वाकडा नाही, तिकडा नाही, उगाच गरज होती म्हणून आम्ही त्यावेळेस इथल्या माणसांना विनंती करून बाहेर जायला सांगितलं. पण बाहेर बी जे गेवराईचे नगरसेवक होते त्यातल्या एकाही नगरसेवकांनी कसल्याही प्रकारची तकलीफ दिली नाही. कोणत्या ह्या हॉटेलवर थांबायचं का थांबा, एकाची जेवणाची तक्रार नाही, कोणाची कशाची तक्रार नाही. म्हणजे 3 जिल्ह्यामधल्या संपूर्ण सगळ्या जेवढ्या नगरपालिका, एक महानगरपालिका, सगळे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदचे सदस्य, या सगळ्यांमध्ये बिलकुल त्रास न देणारी कुठली माणसं तर ती इथली अतिशय नम्र माणसं, शिस्तबद्ध माणसं आणि शब्द टाकल्याच्या नंतर ऐकणारी माणसं ही याच ठिकाणी पाहायला मिळाली. आज अण्णा नाहीत, बाळराजे नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणीही इथे आज नाही. 22 तारखेला लग्न आहे आणि मी जे काल तुम्हाला म्हणलं की इकडेही एक लग्न आहे 22 तारखेचं आणि राजाभाऊ अण्णा आहेत वडवणीचे, त्यांच्याही घरात लग्न आहे. म्हणून सर्वांना भेटण्याचा जो आहे तो योग लवकर करावा. आणि काल आम्ही तिथं विनंती केली, त्यावेळेस आबाई होते आणि लगेच त्यांनी मान्य केली आणि आज आपल्याला तारीख दिली. घाई गडबडीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर आलो. तेव्हा या मतदारसंघाचा माजी आमदार मी आहे आणि आता होणारे आजी इकडे आहे. आणि योग असा आहे की औसा मतदारसंघाचे बसवराजजी 2 वेळेस आमदार होते आणि अगोदर जे आहे त्यावेळेस त्यांचा औसा मतदारसंघ नव्हता, उमरगा होता. तो 2000 म्हणजे 1999 ते 2004 तिकडे होते आणि 2009 आणि 14 औसा मतदारसंघामध्ये ते इकडे होते. आणि आता औसा मतदारसंघाचे आमदार हे आहे, दुसरी टर्म. आणि मी ज्या जागेवरती होतो तिथे आता बसवराजजी जाणार आहे. म्हणजे हा विलक्षण योगायोग आहे आम्ही तिघा लोकांच्यामध्ये. आणि आबांनी आम्ही काल विनंती केल्याच्या नंतर लगेच त्यांनी मान्य केली. आज या ठिकाणी आलो. आता हे दोन्ही गट जे आहेत, आबांचा आणि अण्णाचा, यांनी अतिशय एकत्रितरित्या कॉम्पॅक्टिव्हली ही नगरपालिका जी आहे ती लढवली आणि अत्यंत चांगल्या मताने या ठिकाणी नगराध्यक्ष आणि इतरही सर्व सीट्स निवडून आलेले आहेत. तेव्हा आपल्याला नम्रपणे सांगतो की दिलेले जे उमेदवार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पार्टीने दिलेले जे उमेदवार आहेत हे उमेदवार अनुभवी आहेत. आमदार म्हणून 3 टर्म काम केलेलं आहे, राज्यमंत्री म्हणून सुद्धा 1 टर्म त्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तेव्हा अनुभवी आहेत, सर्वांना बरोबर घेऊन चालणारे उमेदवार आहेत आणि अत्यंत प्रभावीपणे जेवढं काम समजा मी प्रभावीपणे या 3 जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून केलं नसेल एवढं त्या ठिकाणी काम निश्चितपणे ते करतील. आपली ही जी नगरपालिका आहे त्याच्यामध्ये पंकजाताई, आम्ही आबा आणि अण्णा बाळराजे हे सर्वांनी मिळून एकत्रितरित्या लढवली. लोकांनी सुद्धा अतिशय चांगला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि बसवराजजी काम तर चांगलं करतीलच,
परंतु आपल्या इथं PMAYचे उद्याच्याला काम असेल, दलित वस्ती असेल, दलितोत्तर असेल, नगरोत्थान असेल किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये आणि सर्वात मोठं लक्ष्मण अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं एक सर्वात प्रभावी काम जर कोणतं करून घेतलं असेल तर ते जायकवाडीच्या धरणामधून इथं आणलेलं पाणी आणि या पाण्यामुळं आत्ता विस्तारसुद्धा या शहराचा एवढा मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागला की आता मला वाटतं कोणीतरी काल का परवा म्हणत होतं की एक वार्ड आहे तिथं 3 मतं आहेत परंतु 3-4 हजार लोक वस्ती तिथं झाली एवढी झपाट्यानं वाढ या शहराचे होते. तर शहराच्या बाबतीमध्ये त्यांना अनुभव आहे. त्यांचेही मुरुम उमरगा ह्या ज्या नगरपालिका आहे या सततच मी पाहतोय तेव्हापासून जवळपास 99 पासून हे बसवराजी पाटील साहेब यांच्याच आधिपत्याखाली तिथं राहिलेले आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत ते स्वतः जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष राहिलेले आहे. म्हणजे ग्रामीण भागाचाही त्यांना अभ्यास आहे, शहराचंही त्यांचं प्रतिनिधित्व आहे आणि 100% या ठिकाणचं मतदान मला वाटतं हे आपल्यालाच होणार आहे. तेव्हा उद्या झाल्याच्या नंतर निश्चितपणे वेगवेगळे जे काही प्रश्न तुमचे निर्माण होतील ते प्रश्न घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. आणि इकडे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे असणारे माणसं असल्यामुळं निश्चितच त्याला टेकू हा भेटेल अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे. मी त्यांच्या वतीनं आणि पार्टीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण बसवराजजी माधवराव पाटील यांच्यासमोर क्रमांक 1ची प्रथम पसंती देऊन आपलं बहुमोल असं अनमोल असं मत द्यावं आणि पुढची 6 वर्ष त्यांना विधान परिषदेचा सदस्य म्हणून आपल्या तिन्ही जिल्ह्याच्या वतीनं त्यांना तिथं पाठवावं अशा प्रकारची विनंती करतो.